आरोपीचा बांगलादेशमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता। पळून जाण्याच्या तयारीत असतानाच हल्लेखोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। या घडीची मोठी अपडेट आहे। आरोपी बांगलादेशात पळण्याच्या तयारीत होता, मात्र त्याच वेळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। गणेश ठाकूर एक अपडेट देत आहेत। गणेश, एक मोठी अपडेट समोर येते आता या आरोपी संदर्भात। हो, आणि बांगलादेशमध्ये जाण्यासाठी हा पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत होता आणि यासाठीच त्याने त्याच्या ज्या साईटवर तो काम करायचा तिथल्या मुकादमला कॉल केला। आता मुकादमने याला मदत केल्याचंही तपासामध्ये निष्पन्न होत आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की यानं मुकादमला कॉल केला, मुकादमकडनं पैसे मागण्यासाठी त्याने किंवा मदत मागण्यासाठी फोन केला होता। त्याच वेळेला मुकादमने सांगितलं की तुला तर पोलीस शोधताय, तुझं वर्णन पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून फुटेज येतात त्याच्या माध्यमातून वर्णन ते मॅच करताय, तर तू जर केलं असेल तर संभावून जा, म्हणून त्याने अलर्ट केलं असं बोललं जात आहे। याबद्दल आता पुढील चौकशी पोलीस करतील। मात्र तो पैसे घेण्यासाठी जिथं आला, त्याला पैसे जर मिळाले असते तर त्याला ज्या रूट तो भारतात परत आला होता त्याच रूटनं, सिलिगुरीच्या रूटनं तो बांगलादेशला पुन्हा जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता। हे पैसे घेण्यासाठी तो ठाण्यात परत आला। काही वेळ तो त्या जंगलात लपून राहिला आणि रात्रीच्या वेळेला जेव्हा सगळे झोपले इतर मजूर, तर यानं मुकादमशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्या लेबर कॅम्पच्या आत वेळेला पोलिसांनी त्याला अटक केली। तर ही परिस्थिती आहे आणि हे पैसे घेऊन तो पश्चिम बंगाल सिलिगुरी ते पुन्हा बांगलादेश, तो रूट त्याला माहिती होता। ज्या रूटनं बांगलादेशला इथे आणण्यात जी लोक त्यांना आणतात त्यांनाही याने संपर्क केला होता, म्हणून पोलिसांना हे कळलं होतं की हा आता पळून जाण्याच्या मार्गावरती, म्हणून तर लवकरात लवकर अटक करणं ही प्राथमिकता होती आणि याला आता मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। धन्यवाद गणेश या माहितीबद्दल। तेव्हा एक मोठी अपडेट, मोठा धागा आता हा तपासातला समोर येतो, तो म्हणजे सैफचा हल्लेखोर हा बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत होता आणि त्यावेळेस त्याला बेड्या घालण्यात आल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।